हॅलो. हा भावा बोल ना. जिमला येतोय ना? लेग डे आज आपला. अरे भावा, लेग डे मारल्यानंतर दुसऱ्या दिवशी ऑफिसला लय वाट लागते यार. माझे लेग मसल लय पेन होतात. तुम्ही पण असेच रिझन देता आणि लेग डे स्किप करता. तर यानंतर तुम्ही एकही लेग डे स्किप करणार नाही, कारण मी तुम्हाला सांगणार आहे माझे स्ट्रेचिंग एक्सरसाइज, जे करून तुमच्या लेग्स वरचा जो टेन्शन असेल, जो स्ट्रेस असेल, ते निघून जाणार आहे. आपल्या लेगचा जो मसल आहे तो इतर मसल्स पेक्षा खूप जास्त मोठा असतो, त्यामुळे तो वर्कआउट नंतर किंवा हेवी स्क्वॉटिंग नंतर खूप जास्त स्ट्रेस्ड आउट होऊन जातो. तर त्यासाठी स्ट्रेचिंग करणं खूप गरजेचं असतं. सो आपला जो पण मसल असतो त्यावर एक छोटीशी परत असते, त्याला बोलतात मायोफेशियल. म्हणजे एक पातळ कव्हर असते मसलची. तर जसं आपण स्ट्रेचिंग करतो ते मायोफेशियल, ती थोड्या टायमासाठी स्ट्रेच होते आणि कॉन्ट्रॅक्ट होते. ज्याच्या आतला मसल असतो तो खूप जास्त रिलॅक्स्ड फील करतो आणि त्याला मसल ग्रोथ व्हायला पण खूप जास्त मदत भेटते. तर तुम्हाला फक्त 5 ते 10 मिनिटं ही स्ट्रेचिंग करायची आहे प्रत्येक लेग वर्कआउट नंतर, आणि त्यानंतर तुम्हाला स्वतःहून रिझल्ट समजेल. सो चला जाऊया जिमला. तर सर्वात पहिला आपला स्ट्रेच असणार आहे क्वाड्रासेप्स मसलसाठी, जी आपली फ्रंट थाय असते त्यासाठी. सो मी ज्या पोझिशन मध्ये बसलोय त्या पोझिशन मध्ये तुम्हाला बसायचंय आणि अलगद एका हाताने तुमचा पाठचा जो पाय आहे तो तुम्हाला उचलायचा आहे आणि तुम्हाला स्ट्रेच फील होईल. हे तुम्हाला 30 to 40 सेकंड्स करायचंय फॉर बोथ द लेग्स. मग सेकंड स्ट्रेच असणार आहे आपला हॅमस्ट्रिंगसाठी. आता आपले हॅमस्ट्रिंग खूप जास्त स्टिफ असतात, म्हणून मी सिंगल लेग प्रिफर करतो, जसं ह्या व्हिडिओमध्ये दिसतंय. जर तुम्ही बिगनर असाल तर तुम्ही तुमचा जिम टॉवेल यूज करू शकता स्ट्रेचसाठी, आणि तुम्हाला ह्यामध्ये पण 30 to 40 सेकंड ईच लेग करायचं आहे. आपला तिसरा स्ट्रेच असणार आहे काफ मसलसाठी. सो जसं या व्हिडिओमध्ये मी बेंड झालो तसं तुम्हाला बेंड व्हायचं आहे. आणि खूप सारे बिगिनर्स कसा आपला पाय उचलतात, तो तुम्हाला उचलायचा नाहीये. तुम्ही अलगद फक्त नी बेंड करू शकता, ठीक आहे. आणि हे तुम्हाला 30 to 40 सेकंड ईच लेगसाठी करायचं आहे, जे करून तुमचा गॅस्ट्रोनॉमियस आणि सोलियस मसल जो की काफ मसल मध्ये असतो तो ट्रेन होऊन जाईल. सो हेच होतं ह्या व्हिडिओसाठी. जर तुम्हाला कॉन्टेंट चांगला वाटला असेल तर मला नक्की फॉलो करा. तर भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत राम राम.